11 एप्रिलला महात्मा फुलेंची जयंती होती, पण या मुहूर्तावर सुद्धा फुले चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही आणि आता फुले चित्रपटावरून राजकीय सामन्याला सुरुवात झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या अर्थात सामनाच्या अग्रलेखात फुले चित्रपटावरून फडणवीसांना थेट आव्हान देण्यात आलंय, तर प्रकाश आंबेडकरांवर देखील गंभीर राजकीय आरोप करण्यात आले आहेत। सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी फडणवीसांनी जातीनं लक्ष घालावं, अन्यथा हा वाद फुले विरुद्ध फडणवीस असा होईल असं सामनात म्हटलंय। तर फुलेंच्या विचारांना विरोध करणाऱ्या शक्तींशी प्रकाश आंबेडकरांनी छुपी हातमिळवणी केली आहे असा आरोपही सामनात करण्यात आलेला आहे। छावा चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तुम्ही विशेष शो आयोजित केले होते। ताशकंद फाईलचे केले, काश्मीर फाईलचे केले, त्यात तुम्हाला काय आक्षेपार्ह वाटलं नाही। मग फुले चित्रपटात तुम्हाला असं काय वाटलं असेल? जे सत्य आहे, सत्य म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र सरकारच्या प्रकाशनांमध्ये जी माहिती आहे, फुल्यांवरचं जी काही त्यांनी साहित्य प्रसिद्ध केलं आहे महाराष्ट्र साहित्य सरकारनं, त्यावर तो सिनेमा निर्माण केला आणि इतिहास आहे तो, तुम्ही इतिहास पुसण्याचा प्रयत्न करताय। या विषयावरचे अद्याप देवेंद्र फडणवीस का बोलले? मला वाटत नाही फुले आंबेडकरांचा काही वाद वगैरे काही नाही आहे। आणि दुसरं म्हणजे ज्याबद्दल ते सामनामध्ये मी तो अग्रलेख वाचला, ठीक आहे, ती त्यांची मतं आहेत, परंतु कुठलाही कट न करता 25 एप्रिलला हा फुले चित्रपट जो आहे हिंदीतला, हा देशभर आणि जगामध्ये दाखवला जाणार आहे, प्रदर्शित होणार आहे। कालसुद्धा दिल्लीमध्ये माझ्या त्या एका भाषणामध्ये रॅलीमध्ये हेच म्हणालो की हिंदीमध्ये हा सिनेमा येतो आहे, तो प्रत्येकाने पाहिला पाहिजे। तो 25 तारखेला येतो आहे। आजच्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा 2-4 वर्तमानपत्रात त्याची बातमी आहे। त्यामुळे मला असं वाटतं की तो प्रश्नच आता राहिलेला नाही। त्यांना वाटेल तेव्हा भूमिका मांडतील। संजय राऊतनी सांगून भूमिका मांडण्या एवढे देवेंद्रजी छोटे नाहीत आहेत, ते त्यांना फार गांभीर्यानं घेत नाहीत, म्हणून राऊत बोलतात म्हणून भूमिका मांडायची अशी काय आवश्यकता नाही। तर या सगळ्या मुद्द्यावर संजय शिरसाट यांनी काय भाष्य केलंय पाहूया। संजय राऊतला फुले आणि फडणवीसमध्ये आता वाद निर्माण करायचं काय गरज आहे? त्यांच्या जीवनावर आधारित पिक्चर निघतोय, जेव्हा तो येईल त्या टायमाला त्याच्यावर बोललं जाईल, तो पाहिल्या जाईल। कोणतंही चुकीचं काम कोणताही पिक्चर काढणारा सुद्धा कधी टाकायचा प्रयत्न करत नाही, वादात तो जायची इच्छा नसते, परंतु हा वाद पेटवण्याचा काही लोकांचा डाव आहे। हा वाद यासाठी संभाजी महाराजांवर पिक्चर निघाला, महात्मा फुलेवर पिक्चर निघतोय, आंबेडकरांवर अनेक पिक्चर निघालेत, परंतु दरवेळेला असे सामाजिक जेव्हा चित्रपट निघतात त्या टायमाला वाद घालण्याचा काही लोकांचा ही सवय झालेली, आणि म्हणून आता फुलेंवर निघालेल्या पिक्चरवर वाद होऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।